मित्रांनो, सध्या जे युद्ध सुरू झालेले आहे त्याच्यामध्ये इराण संपणार नाही, जग संपणार आहे. याच्यामध्ये इस्रायल संपणार नाही, जगातील सर्व गरीब संपणार आहेत. मित्रांनो, या युद्धामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की इस्रायलकडे खूप पैसा आहे, टेक्नॉलॉजी आहे आणि इराणने त्याच्या विरोधात जी टेक्नॉलॉजी वापरली ती अशी आहे की इराण याच्यासाठी जे काही एक लाखाचं ड्रोन वापरते ते पाडण्यासाठी इस्रायलला 1 कोटी रुपये खर्च करावे लागतात. इस्रायल जे 10 लाख रुपयाचं मिसाईल वापरते ते इंटरसेप्ट करण्यासाठी इस्रायलला 10 कोटी रुपयाची मशीन लावावी लागते, एअरडोम वगैरे ते सगळं वापरावं लागतंय. अमेरिकेला त्यांचा देश सोडून एवढ्या लांब येऊन लढावं लागतंय. लक्षात घ्या, या सगळ्याचा परिणाम असा होणार की हे युद्ध लांबणार आहे. दुसऱ्या बाजूला इराणने जी पद्धत वापरलेली आहे की सगळ्या जगाला गरज कशाची आहे तर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीची आहे आणि एकदा का ह्या सगळ्यावरती कंट्रोल आणला की अख्ख्या जगाला ह्याची झळ बसते, ह्या सगळ्या जगाला युद्धामध्ये ओढता येतात. त्यामुळे या युद्धाचा निकाल लवकर लागणार नाही. या युद्धाचा निकाल लागायचं म्हटलं तर जगाचा निकाल लागणार आहे, कारण ह्या युद्धाची व्याप्ती हळूहळू वाढत जाऊन आपले आता जे काही इराणने 9 मुस्लिम देशांवरती हल्ला केलेला आहे, आपल्याला असं वाटेल की एक मुस्लिम देश बाकीच्या 9 मुस्लिम देशावरती हल्ला का करतोय, त्याचं कारण फक्त हे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचं आहे. जग चालतंय ते ह्या सगळ्यांवरती. सगळं जग थांबलं, जसं कोरोनाच्या काळात थांबलं तसं या युद्धामुळे याचा इनडायरेक्टली इफेक्ट सर्व प्रकारच्या महागाई, बेरोजगारी ह्याच्यावरती होणार आहे. आणि या आखाती देशांमध्ये किंवा परदेशामध्ये जेवढे काही भारतीय लोक कामधंद्यानिमित्त स्थायिक झालेले आहेत, आज ते विस्थापित होण्याची वेळ आलेली आहे. जर हे युद्ध असंच चालू राहिलं तर या दुबई असेल, कतार असेल, ओमान असेल, सौदी असेल, या सगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या भारतीय लोकांना आपल्या मायदेशामध्ये यावं लागेल आणि तिथली बेरोजगारी जी तयार होईल त्यांचे कामधंदे जातील. शिवाय इथे जे काही महागाई वाढेल, बेरोजगारी वाढेल, ते सुद्धा खूपच चित्र भयानक असेल. त्यामुळे एकंदरीत हे युद्ध लांबण्याची शक्यता आहे आणि याच्यात इराण जिंकेल का इस्रायल जिंकेल याच्यापेक्षा जो काही पराभव होणार आहे तो एक प्रकारे भारताचाच होणार आहे. कारण भारताला टेक्नॉलॉजी देण्याचं काम इस्रायल करतंय आणि भारताला तेल देण्याचं काम इराण करतंय. त्यामुळे निकाल ह्यातल्या दोघांच्या कोणाच्याही बाजूने लागला तरी पण याची झळ, मोठ्या प्रमाणाची झळ मात्र भारतालाच बसणार आहे. आणि त्यामुळे भारताने पुढाकार घेतला पाहिजे. जसं इंदिरा गांधींच्या काळी, नेहरूंच्या काळी अलिप्त राष्ट्रांचा एक गट बनवला गेला होता आणि त्याचं नेतृत्व भारत करत होता, तसं यावेळी सुद्धा भारताने जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी नेतृत्व केलं पाहिजे आणि जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठीचे प्रस्ताव दिले पाहिजे.